शनिवार वाड्यावरून राजकारण सुरू झालं होतं आणि हे राजकारण आता पेटताना पाहायला मिळतंय। एकंदरीत नानासाहेब पेशव्यांची समाधी आहे आणि ती गेल्या अनेक वर्ष दुर्लक्षित आहे। शिवसेनेच्या वतीनं या समाधीची स्वच्छता जी आहे ती करण्यात येते। का स्वच्छता करण्यात येते आणि या ठिकाणी दारूच्या बाटल्या ज्या आहेत त्या सापडलेल्या आहेत। बेगडी हिंदुत्ववादी पुण्याचं वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करतायत। त्यांच्या फायद्याचं हिंदुत्व ते या ठिकाणी दाखवतायत। परंतु ज्या शनिवारवाड्याची घटना घडली, पण तो शनिवारवाडा ज्यांनी बांधला ते मालक नानासाहेब पेशवे यांची समाधी या ठिकाणी आहे। त्या समाधीची इतकी अवहेलना झाली आहे, इतकं अपवित्र ठिकाण झालेलं आहे। त्या ठिकाणी असलेली महादेवाची पिंड अस्वच्छ, कचरा, कागद, कपटा, धूळ, दारूच्या बाटल्या, दिल्ली ते गल्ली अशी यांची सत्ता, असं यांचं प्रशासन आहे। ह्यांचीच कार्यकर्ते दारू पितात का? सापडू नये म्हणून ब्रँड बघा कसा कसा आहे, लाल लाल पांढरा पांढरा। मग या ताईंना मला विचारावंसं वाटतं की फक्त शनिवारवाडा छान छोका बघायचा, इथं काय घडतंय हे बघण्याचं दुर्लक्ष तुम्ही का करता? तुमचं असलं हिंदुत्व ढोंगी, निवडणूक आले की हिंदुत्व। अरे शिवसेनेने मुंबई शहरातली पोटनिवडणूक हिंदुत्वावर जिंकली होती, तेव्हापासून तुम्हाला हिंदूचा पुळका आलाय की हिंदुत्वावर निवडणुका जिंकता येतात। हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना तुम्हाला दाखवून दिलं, तेव्हा तुम्ही शिवसेनेचा हात पकडलात आणि अचानक सोडलात तुमच्या फायद्यासाठी। आम्ही परवा नाही करत, तुमच्या हाताची आहे, आमचे हात मजबूत आहेत। पण तुम्हाला दाखवतो, याच पुण्यामध्ये स्वर्गीय नानासाहेब पेशव्यांची समाधी आहे। ज्यांनी शनिवारवाडा बांधला त्या समाधीकडे लक्ष द्या, दुर्लक्ष करू नका। हे हिंदुत्व महत्वाचं आहे। इथली स्वच्छता, इथली रोज पूजा हे होणं महत्वाचं आहे। हे खरं हिंदुत्व आहे। पण मग नमाज पडली म्हणून सगळं शनिवार वाडा सगळं तिथली मजार हटवावं अशी मागणी भाजपकडून केली जाते। खासदारी मागणी करतात आणि तुम्ही एका साईडला समाधी जी आहे ती स्वच्छ करतात। म्हणजे दुर्लक्ष कोण करते? दुर्लक्ष भारतीय जनता पार्टी करते। मला वाटतं की भारतीय जनता पार्टीचं जे बेगडी हिंदुत्व आहे हे समोर येत आहे याच्यामधून। हे रॉयल चॅलेंज बघा, माझं भारतीय जनता पार्टीला चॅलेंज आहे, हे रॉयल चॅलेंज बघून। हे रॉयल चॅलेंज इथं नानासाहेबांच्या समाधीवरती पडलंय। माझं भारतीय जनता पार्टीला चॅलेंज आहे, येणाऱ्या 8 दिवसांमध्ये जर तुम्ही ही स्वच्छता केली नाही, इथल्या सहाय्यक आयुक्तांनी केली नाही, तर इथल्या सहाय्यक आयुक्तांनी लक्षात ठेवावं। आज शिवसेनेने फक्त इथली घाण काढली, पण ही घाण काढून तुमच्या सहाय्यक आयुक्ताच्या कार्यालयात टाकायला आम्ही मागं पुढं पाहणार नाही। ज्या नानासाहेबांनी अटक ते कटक झेंडे लावले त्यांना या ठिकाणी अग्निडाग देण्यात आलाय आणि त्यांनी अग्निडाग दिलेली ही पवित्र जागा आहे। आणि या पवित्र जागेवरती आज कशा प्रकारची दुरावस्था आहे। इथं महानगरपालिकेचा लाखो रुपयाचा फंड टाकला गेलाय, एवढा लाखो रुपयाचा फंड टाकून इथं काही राहिलेलं नाही जागेवरती। मग हे या ठिकाणी तुमचं हिंदुत्व काय झोपलंय का? या ठिकाणी तुम्हाला या गोष्टी काय दिसत नाहीत? पण ते खासदार आहेत, खासदारांनी असं आंदोलन करणं योग्य आहे? आता ते आंदोलन मला वाटतं की जैन बोर्डिंग प्रकरण दाबल्यासाठी त्यांना ती सुपारी असू शकते कदाचित, की तुम्ही हे करा कारण त्यांना माहिती आहे, सध्या भारतीय जनता पार्टीला माहिती आहे की ज्या ठिकाणी एखादा विषय दाबायचा असेल ना त्या ठिकाणी हिंदू मुस्लिम विषय बाहेर काढायचा। कुठला तरी दर्गा, कुठली तरी मजार, कुठेतरी नमाज, या असले विषय बाहेर काढायचे आणि त्याच्यामधून हे करायचं। मला वाटतं जर तुम्हाला त्या शनिवार वाड्यामध्ये नमाज पठण केल्यानंतर ना तो शनिवार वाडा अपवित्र झाला, मग या ठिकाणी एक पवित्र आहे का? या ठिकाणी लाखो रुपये महानगरपालिकेने खर्च केलेत, मग एवढं केलेलं असताना सुद्धा इथं तुम्हाला का दिसत नाही स्वच्छता करायला? 100 नगरसेवकांची सत्ता या पुणेकरांनी या भारतीय जनता पार्टीला दिली, परंतु भारतीय जनता पार्टीचे किती नगरसेवकांना माहिती आहे की पुणे हॉस्पिटलच्या समोरच्या भागात प्रशासनाला चॅलेंज केले, पण हे आंदोलन जे आहे ते सगळं खासदारांनी पेटवलं, त्यांना काय चॅलेंज आहे? हे त्यांना चॅलेंज आहे ना आमचं। मी मगाशी रॉयल चॅलेंज केलं ना त्यांना की त्यांनी यावं, खासदारांना की त्यांनी यावं इथं। दोन्ही खासदारांना तुम्ही तर एक तर इलेक्टेड आहेत आणि दुसऱ्या आपल्या राज्यसभेचे आहेत। त्यामुळे मला वाटतं की या शहरामधल्या दोन्ही भारतीय जनता पार्टीच्या खासदारांना की जे आता आणि 6 आमदारांना, हे सगळे 8-10 लोक जे आहेत ना पुण्यामधली, यांनी मला वाटतं की या ठिकाणी येऊन खऱ्या अर्थाने त्यांचं हिंदुत्व दाखवावं। इथं यावं त्यांनी आणि इथं येऊन जो परवा दिवशी तिथं केला ना तमाशा, तो तमाशा त्यांनी तिथं न करता ह्या ठिकाणी या, इथं ह्या नानासाहेब पेशव्यांच्या समाधी स्थळाची जी दुरावस्था झाली ते समाधी स्थळ चांगलं करून दाखवा। हे खऱ्या अर्थानं तुम्ही जे हे चॅलेंज स्वीकारलं तर मग म्हणता येईल तुमच्या हिंदुत्वामध्ये दम आहे। नाही तर यांच्या हिंदुत्वामध्ये फक्त इलेक्शन आली ना की यांचं हिंदुत्व जागं होतं। म्हणून आम्ही आज त्यांना दाखवून देतोय, जर येणाऱ्या 8 दिवसामध्ये ह्या जी स्वच्छता झाली नाही तर मग सहाय्यक आयुक्ताची काही खरं नाही। पण वाटतं का येतील सगळे? ते खासदार ताई या ठिकाणी येणार नाही।
कारण त्या ठिकाणी कुठं 4 महिलांनी फक्त नमाज पठण केलं म्हणून त्यांनी तिकडं गोमूत्र शिंपडलं. पण त्या मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी ज्यावेळेस रियाज अली येऊन डान्स करतो त्यावेळेस ते तिकडे जाऊन गोमूत्र शिंपडणार आहेत का ताई? ह्या ताईंनी मला या प्रश्नाचं उत्तर द्यावं. आपण जर बघितलं तर शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी ही स्वच्छता मोहीम जी आहे ती सुरू आहे आणि त्याचबरोबर शिवसेनेचे नेते असतील, शहराध्यक्ष असतील यांनी खासदारांना त्याचबरोबर आमदारांना आवाहन केलं की तुम्ही या ठिकाणी येऊन ही स्वच्छता करावी. मात्र हे चॅलेंज जे आहे ते दोन्ही खासदार त्याचबरोबर आमदार स्वीकारतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. शनिवार वाड्यावरून पेटलेला हा वाद जो आहे तो आता नानासाहेबांच्या समाधीपर्यंत येऊन थांबला. कॅमेरा आदर्श खटकेसह सागर, साम टीव्ही. बोलतो ना चला थांबा. विद्यमान 2 खासदार पुण्याचे काय करतायत? ज्या ठिकाणी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी झाडू मारलाय त्या स्वच्छ जागेवर झाडू मारण्याचं स्वच्छ पुण्याचं नाटक करतात आणि हे भावी खासदार हातात खोरं फावडं घेऊन या ठिकाणी स्वच्छता करतात. मग आमचा प्रत्येक शिवसैनिक असेल, पदाधिकारी असेल, या स्वच्छच्या मोहिमेमध्ये कुठेही मागे नाही. झाडलेला रस्ता कोणी स्वच्छ करेल हो? जसे पंतप्रधान मोदी करतात, मुख्यमंत्री करतात, तसेच पुण्याचे खासदार, मंत्री, नगरसेवक, आमदार हेच करतात सत्ताधाऱ्यांची. पण खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी कचरा आहे तो साफ करणारा हा आमचा भावी खासदार वसंतदादा मोरे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.